नमस्कार, आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मग आपली रेसिपी पाहू। आंबापोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे पूर्णपणे पिकलेले आंबे इथे हापूस आंबे घेतलेले आहेत। ते सर्वप्रथम आपण हे आंबे हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते पुसून एका कापडाने घेतले। त्यानंतर त्या आंब्याची वरची आपण साल पूर्णपणे काढून घेतल्यानंतर ते आपण त्याचे आंब्याचे जे वरचे गर आहेत ते एका प्लेटमध्ये पूर्ण असे काढून घेतले। गर काढल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे असे गड काढून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये ते पूर्णपणे असे ग्राइंड करून घेतले। मिक्सरमध्ये ते आंब्याचा रस करून घ्यात, पण पाणी टाकू नये। त्यानंतर आपण कढई ठेवल्यानंतर आपण जो तयार केलेला आंब्याचा रस आहे तो त्या कढईमध्ये टाकला व 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती आपण आंब्याचा रस असे काढून घेतल्यानंतर आपण त्यानंतर 1 कप त्यामध्ये साखर ॲड केली ती पण त्यामध्ये मिक्स करून मंद आचेवर 9 ते 10 मिनिट असे पूर्ण घाटून ते मिश्रण पूर्णपणे आपण शिजवून घेतले। त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूडही त्यामध्ये टाकली। त्यानंतर असं 2 ते 3 मिनिटे पूर्णपणे असे आपण पाहू शकता मिश्रणाचा आपलं आंब्याचा कलर असा चेंज झालेला आहे। ते पूर्णपणे मिश्रण शिजलेले असे दिसून येते। त्यानंतर आपण प्लेट घेतली। प्लेटाला पूर्णपणे आपण त्या प्लेटामध्ये आपण तूप लावून घेतल्यानंतर तयार केलेला आंब्याचं मिश्रण हे त्यामध्ये ताटामध्ये टाकून ते पूर्णपणे पसरून घेतले। अशा प्रकारे आपण ते पसरून घेतल्यानंतर त्याला ते वाळवण्यासाठी कडक उन्हामध्ये आपण 1 ते 2 दिवस कडक उन्हामध्ये ते मिश्रण वाळून दिल्यानंतर पाहू शकता आपली कशी आंबापोळी इथे। त्या आंबापोळी काढण्यासाठी आपण त्याला कढई पूर्णपणे मोकळ्या केल्यानंतर आंबावडी आपण पाहू शकता आपली पूर्णपणे अशी निघलेली आहे। त्यानंतर आंबापोळीचे आपण गोल रोल पण बनवू शकतो किंवा असे काप पण पाडू शकतो। अशा प्रकारे आपली ते आंबावडी तयार झाली। आपण ही वर्षभर साठवून वर्षभरही खाऊ शकतो ही आंबापोळी अशी। माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। इथेच माझा व्हिडिओ एंड मी करते। नमस्कार।